तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्ह्यातील गावठी दारू अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन प्रहारची अंमलबजावणी सुरू केली आहे। याच अभियानांतर्गत एकाच दिवसात 90 केसेस दाखल करत 90 आरोपी विरुद्ध केलेल्या कारवाईतून एकूण 11,39,400 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे। यामध्ये सर्वाधिक मूर्तिजापूर विभागात 28 केसेस व 27 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपपोलीस अधीक्षक रेड्डी, स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांनी सहभागी होऊन ऑपरेशन प्रहार यशस्वीरित्या राबविले। ग्रामीण तसेच शहरी भागात अवैध दारू, जुगार, वरली असेल तर या संदर्भात पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन अकोला पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला।